हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि मस्त पाऊस येऊन गेला होता तर वातावरण एकदम छान झालं होतं आणि मस्त वाटते। पावसाचे दिवस छान पण वाटतात, पण बाहेर खूप चिखल वगैरे झाला ना मग थोडंसं हे वाटतं, पण मस्त आहे पावसाचे दिवस। आता ना आम्ही थोडं बाहेर चाललोय। बाहेर म्हणजे इथं बंगालमध्ये ना जत्रा भरली होती आणि आजचा संडेचा दिवस होता। फौजींना टाइम होतं सकाळपासून जायचं, पण जत्रेचं कसं असतं संध्याकाळी सगळ्या म्हणजे शॉप वगैरे ओपन होतात, तर फौजी म्हटले आपण संध्याकाळी जाऊया। आणि संध्याकाळी 5-6 वाजल्यापासूनच इथे एवढा पाऊस चालू झाला की बाहेर जाताच येईना। थोडासा आता पाऊस थांबला होता तर चला म्हटले फौजी जाऊया, कारण अर्णव कोणाला कसं सकाळपासूनच सांगितलं होतं की संध्याकाळी आपल्याला यात्रेमध्ये जायचं आहे फिरायला। तर मुलांना एकदा सांगितलं की मुलांचं कसं असतं कधी जायचं। आणि बघा इथं मोठमोठे पाळणे वगैरे आले होते आणि छान वाटते। बंगालमध्ये पण जत्रा वगैरे भरते, कारण जम्मूमध्ये तर नव्हतं कधी। आम्ही गावी आमच्या यात्रेला जाईल तेव्हाच आम्हाला या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायला मिळत होत्या, पण बंगालमध्ये छान आहे। तर चला आता इथं पोहोचलोय। बघा अर्णव कुणाल किती खुश आहेत आणि छान त्यांनी लाइटिंग वगैरे लावून सगळीकडे सजावट केली होती। आणि यात्रा अजून म्हणजे भरायला सुरूच होती, अजून इथं यात्रा 1 आठवडा असेलच। पण आता आम्हाला माहित नव्हतं, इथं आल्यानंतर कळालं की आम्हाला वाटलं माहित नाही 1-2 दिवस असेल। आपल्या गावाकडे कशी असते 1-2 दिवसाची यात्रा, तर नाही इथं ना भरपूर दिवस होते। 1 आठवडा तर यात्रा थांबणार होती, म्हणूनच आम्ही गडबड करून आलो। नाही तर माहीत असतं ना तर पाऊस पण आला होता, पुढं परत कधीतरी आलो असतो। चला काही नाही, आता इथं आलो। इथं बघा कप वगैरे होते, किती छान होते कप वगैरे। तर बघूया काय आवडते का, आवडलं तर घेऊया। करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया बंगालमध्ये यात्रा कशा प्रकारे असते आणि इथे कोणकोणत्या गोष्टी आहेत। आता चला करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता इथं सगळ्यांची शॉपिंग चालूच होती काही ना काहीतरी। आणि इथं बघा अर्णवला ना आणि कुणालसाठी छोटी छोटी गाडी वगैरे खरेदी केली, त्यांना खूप आवडतात अशा छोट्या गाड्या, तर म्हटलं चला घ्या। आणि इथं परत माझी ना काही ना काहीतरी शॉपिंग माझं पण चालू होतं आणि छान होतं, सगळ्या गोष्टी ना खूप छान होत्या। पण आहेत ना त्यामुळे मी पण जास्त काही खरेदी नव्हती केली, ज्या मला काही गरजेच्या वस्तू आहेत ना तेवढ्याच खरेदी केल्या। आणि कसं हे आर्टिफिशियल गळ्यातले कानातले वगैरे इथं म्हणजे जास्त कुठं आता बाहेर जात नाही त्यामुळे यूज पण होत नाही, आणि असे तर आहेत माझ्याकडे भरपूर। आणि हे बघा गळ्यातलं थोडं वेगळं युनिक वाटलं, काहीतरी वेगळं पण होतं, पण फौजी म्हटले जास्तच हे वाटते। मला तर खूप आवडलं होतं पण फौजींना नाही आवडलं। चला म्हटलं राहून दे, पण मला छान वाटत होतं। कसं 1 पीस वगैरे घातला ना त्याच्यावरती असे गळ्यातले वगैरे छान वाटतात। तर बघूया कधी परत आवडलं तर नक्की घेईन मी। तर फौजी नको म्हणते त्यामुळे नाही घेतलं। बघा किती छान छान डिझाईन होत्या, खूप छान छान डिझाईन इथं होत्या। त्याच्यानंतर अर्णव कुणालचं चाललं होतं काय ना काहीतरी। आता इथं हा मोठा पाळणा आहे, याच्यामध्ये अर्णवला बसायचं होतं, तर चला एका साईडला अर्णव इथं बसतोय, कुणालला पण एका साईडला बसवलं होतं खेळण्यामध्ये।
यात्रेमध्ये ना आम्ही सर्वांनी खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. आणि खाण्यासाठी म्हणाल तर इथं आपल्यासारखं भेळ वगैरे असं काही नव्हतंच. इथं थोडं वेगळं होतं, म्हणजे मोमोज वगैरे म्हणा, परत बाकी काय काय अशा गोष्टी होत्या त्या आम्हाला जास्त काही आवडलं नाही तसं. आणि बाहेर पावसाचे पण बारीक बारीक रिमझिम चालूच होती, त्यामुळे अर्णव कुणाला थोडं पाण्यात वगैरे बसवलं, थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि जाऊया म्हटलं. अजून आहे 1 आठवडा, तर फौजी म्हटले परत कधीतरी येऊया, थोडंसं पाऊस नसला पाहिजे ना. पाऊस असल्यामुळे सगळीकडे किचकिच पण झालं होतं आणि नको वाटत होतं. तर चला आता घरी जाऊया. बाकी काही औषध वगैरे घ्यायचे होते, तर मला ना तोंडामध्ये उष्णता आली, तर त्याचे मला औषध घ्यायचे होते. तर चला जाता जाता आपण घेऊया. आणि अर्णव मला सांगत होता, मम्मा मला खूप छान वाटलं त्या पाण्यामध्ये, एवढ्या वरती गेलं तरी असं त्याला छान वाटत होतं. म्हणतात चला तुला आवडलं ना, ठीक आहे. आणि कुर्णाला म्हणतो नको बाबा किती मोठं आहे, मला तर भीती वाटते. तर सांगत आहेत. चला तर आता बाकीची आपली काय काय कामं आहेत ते करूया आणि आपण घरी जाऊया. काय माहिती नाही वाटत ना असं, म्हणजे एकदम असं स्टिकर नाही आहे. आणि मी हा ना ट्रे खरेदी केला, माझा जो होता तो तुटला आहे आणि तोडला कोणी, त्यामुळे हा मी ट्रे खरेदी केलाय. जास्त काही खरेदी नाही केली. आणि आज कुणासाठी छान छान गाडी, कारण त्यांना गाड्या खूप आवडतात. आणि एवढीच होती खरेदी. आणि मेळ्यामध्ये जाऊन आम्ही फिरून आलो, मस्त मुलांना फिरवलं. हा इमलीचा आचार पण आणले मी, इमलीचा आचार. आणि आता इथं माझं संध्याकाळची घरातली कामं चालू झाली. स्वयंपाक अजून बनवायचा होता, पण मी इडलीसाठी ना भिजत घातलं होतं, तर म्हटलं चला इडलीचं बारीक करून घेऊया. छान आता त्याला बारीक करून ठेवतो एका साईडला, नंतर बाकीचा स्वयंपाक वगैरे बनवतो. आणि छान वाटलं, कारण यात्रा वगैरे ना आपल्या गावाकडलीच यात्रा असते, खूप छान वाटते. इथे पण होती, पण आम्हाला एवढं म्हणजे नाही का हे नाही वाटलं, आपल्या गावाकडल्यासारखं फील नाही आलं. अर्णव कोणाला तर छान एन्जॉय केला, कारण मुलांना पण थोडंसं वेगळं काहीतरी बघायला मिळालं, तर खूप खुश होते दोघंजण. आणि खरं तर आम्ही अर्णव कुणालसाठीच गेलो होतो, कारण त्यांना कसं गावाकडे जेव्हा यात्रा असते ना तेव्हाच या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. पण आता बंगालमध्ये इथं होतं जवळच्या जवळ, तर चला म्हटलं आपण जाऊया. तर चला आता माझं इडलीचं वगैरे बारीक करून झालं की लगेच स्वयंपाक वगैरे बनवायला घेईन. आणि आजचा व्हिडिओ माझा असा होता, तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. बंगालमधली यात्रा कशी वाटली ते पण सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.